येस. गुड मॉर्निंग. मी प्रवीण मुंडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी CEIIT मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आपण आजपासून 4 आठवडे म्हणजे 1 महिना ई टेंडरिंग ऑन महाटेंडर्स आणि त्याचबरोबर आणखी काही वेबसाईट्स आहेत त्या पाहणार आहोत. डायरेक्टली प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष करून पाहता येईल. लॅपटॉपवर जॉईन होत चला, जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी व्यवस्थित सर्व गोष्टी दिसतील मोबाईलवर झूम करून पाहण्यापेक्षा. मॉर्निंग टेक्निकल क्लब मार्फत आम्ही हा प्रोग्राम घेतो. त्याला मॉर्निंग टेक्निकल क्लब म्हणतो कारण थोडे जरा लवकर उठायची सवय होते आपल्याला आणि संध्याकाळी आपल्या प्रोफेशनमध्ये वेळ नसतो. कधी घरी येईल काही सांगता येत नाही. साईट चालू असतात, कामं असतात बाकीची. त्यामुळे सकाळच्या सुरुवातीलाच आपण जर ट्रेनिंग घेतलं तर सगळ्यांच्या सोयीचं होतं आणि यामुळेच आपण फीस पण थोड्याशा कमी ठेवलेल्या आहेत या मॉड्यूलच्या. नाहीतर आपल्या ऑनलाईनची सुद्धा फी फक्त ट्रेनिंग जरी घ्यायचं म्हणलं इव्हनिंग किंवा अशा बॅच असतात त्याची सुद्धा 2,500 रुपये फी आहे. प्लस जर तुम्हाला ऑफलाईन बॅच करायची असेल तर 5,000 रुपये फी आहे आणि विथ लाईफ टाईम सपोर्ट जर तुम्हाला पाहिजे नसेल, व्हिडिओ ऍक्सेस पाहिजे नसेल लाईफ टाईम, तर 8,000 रुपये फी आहे. ती 2 दिवसाची बॅच असते, ऑफलाईन मध्ये असते. पण लाईफ टाईम सपोर्ट म्हणजे तुम्ही परत कधीही काही शंका आल्या तर विचारू शकता, पुढच्या बॅचला बसू शकता. एक नॉमिनल फक्त 1,000 रुपये फी देऊन परत 2 दिवसासाठी तुम्ही परत ती बॅच बसू शकता. लाईफ टाईम सपोर्टमध्ये ऑनलाईन परत सेशन्स करता येत नाहीत. ऑनलाईन पहिली बॅच केली तर तुम्ही ऑफलाईन परत बॅच करू शकता. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांना खूप चांगला एक संधी आहे. महिनाभर तुम्ही आहात माझ्याबरोबर. या महिन्याभरामध्ये तुम्हाला सकाळी 1 तास जे सांगेल ते तुम्ही दिवसभरामध्ये इम्प्लिमेंट करा. पॅरलली लगेच करू नका. मी काही वेळ देत चालेल त्यावेळेत मात्र करायला काही हरकत नाही. तुम्ही स्क्रीन शेअर करायचे वगैरे सर्व ऑप्शन्स देईल तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुमच्या काय अडचणी असतील आपण या 1 तासामध्येच त्या सॉल्व्ह करणार आहोत. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन कसे करायचे, काय करायचे हे मी सांगेन. इन्स्टॉलेशनच्या फाईल्स वगैरे सर्व तुम्हाला ऍपवर मी देईन त्या ठिकाणी. आपल्याला इन्स्टॉलेशनला वेळ आहे, त्यामुळे तशी तयारी करून ठेवा. आपल्याला जर टेंडर भरायचे म्हणलं तर एकतर वेबसाईटवर अकाउंट असावं लागेल आपलं आणि आपल्याकडे डिजिटल सिग्नेचर असणं गरजेचं आहे. तर ही डिजिटल सिग्नेचर ज्यांची नसेल तर त्यांनी काढून घ्या वाटलंच तर. तुम्हाला तुमच्याकडे CA किंवा जे डिजिटल सिग्नेचर काढून देणारे काही लोक असतील ते काढून देतील. ती कोणती काढायची वगैरे सांगेल मी आज तुम्हाला. आणि जर आमच्याकडून काढून हवे असेल टेंडरसाठीची DSC तर ती आम्ही सुद्धा तुम्हाला काढून देऊ आणि तुमच्या घरपोच कुरिअर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. फक्त त्याला मग 3-4 दिवस लागतात कुरिअरला. तशी आपल्याला डिजिटल सिग्नेचर ही नेक्स्ट वीक मध्ये लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे कोणाचं काही डिजिटल सिग्नेचर करून प्रॅक्टिस करायची वगैरे असेल तर त्यांनी डिजिटल सिग्नेचर काढून ठेवा. मला एक समजू शकेल की आता बरेच जण सिव्हिलचे असतील असं मला दिसतंय या ठिकाणी. पण असं कोणी आहे का जे सिव्हिल सोडून बॅकग्राऊंडचे आहेत, जेणेकरून मला तसे एक्झाम्पल्स पण घेता येतील तुमचे चालू मध्ये. किती जण आहेत असे जे नॉन सिव्हिल आहेत? चॅट बॉक्समध्ये त्यांनी मेन्शन करावं. प्रोफेशन काय आहे ते सांगावं किंवा सरळ सरळ डायरेक्टली हँड रेज केला तरी चालेल. मी तुम्हाला बोलायचा ऑप्शन देईल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हो. समाधान. दुसऱ्या कोणाची DSC असेल तरी चालेल. फक्त आपल्याला आपण आता कॉन्ट्रॅक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू टेंडर भरायचे पाहतोय. तर हे यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची DSC लागणार आहे. सरपंच ग्रामसेवकांची DSC लागणार नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याची लागणार नाहीये.
आपण कॉन्ट्रॅक्टरचे टेंडर भरणार आहोत, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचीच डीएससी तुमच्याकडे असावी, किंवा जे कोणी सप्लायर वगैरे असतील ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये टेंडर घ्यायचे असतील. अच्छा, ओके. सागर, तुम्ही आर्किटेक्ट आहात. ओके. आर्किटेक्चरची पण कामं असतात, तीही तुम्हाला यामार्फत करता येतील. येस, येस. अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे सागर, आपण बोलू शकता. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आर्किटेक्ट कॅन बी द आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर असू शकतात सर, की ते टेंडर भरू शकतात सिव्हिलचे? सिव्हिलचे नाहीत भरतायत. तुम्हाला आर्किटेक्ट म्हणलं की तुम्हाला जे कन्सल्टन्सीचे टेंडर्स आहेत, पीएमसीचे जे टेंडर्स आहेत, किंवा अच्छा. काही प्रपोजल्स त्यांनी मागवलेले असतात हम्म. प्लॅनिंगचे वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला टेंडर भरता येऊ शकतील. ओके. पण सिव्हिलचे आणि नाहीत जर भरत. तुमचा अच्छा. जर एक्सपिरियन्स असेल, एकच मिनिट, तुमचा जर एक्सपिरियन्स असेल म्हणजे कोणीही टेंडर घेऊ शकतं, पण हम्म. सिव्हिलच्या टेंडरसाठी लायसन्स गरजेचं असतं. ओके. लायसन्स काढण्यासाठी, ओपनचं लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला साधारण 3 वर्षांचा तरी ITR कामाचा एक्सपिरियन्स, आणि ते जी कामं केलेली आहेत ती लिगल कामं हवीत, आणि ॲज अ मेन कॉन्ट्रॅक्टर म्हणून हवीत. काही मशिनरीज वगैरे लागतात, इक्विपमेंट्स लागतात, स्टाफ लागतो. त्याचेही डिटेल पाहू आपण, काय आहे ते डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते. असे काही रिक्वायरमेंट असेल तर सांगा. हम्म. तुम्हाला तुमचं लायसन्स काढून मग कामं करता येतील. पण आर्किटेक्टच्या बेसिसवर नाही करता येणार. ओके. कॉन्ट्रॅक्टरच्या बेसिसवर करता येईल, त्यासाठी हो. त्याचा जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करावं लागेल, बरोबर? येस, सिव्हिलचं लायसन्स असावं लागतं, आणि 1.5 कोटीच्या वरची जर मात्र कामं घ्यायची असतील, असं कोणी हम्म. असेल की 1.5 कोटीच्या वरची कामं घ्यायची असेल, त्यासाठी लायसन्सचीच आवश्यकता नाहीये खरं तर. तुम्ही डायरेक्टली कामं घेऊ शकता, कोणीही कामं घेऊ शकतो 1.5 कोटीच्या वरची. पण एवढंच असतं की तो क्रायटेरिया त्यांनी जो दिलेला आहे तो फुलफिल करावा लागतो आपल्याला. अच्छा. बरं. त्यांनी टेंडरमध्ये क्रायटेरिया दिलेले असतात, त्याप्रमाणे आपल्याला ते फुलफिल केले की आपण ते टेंडर घेऊ शकतो. अच्छा, या बाबतीत पण आपल्याला माहिती मिळेल हो हो हो, तुमच्याकडे? आपण पाहणार आहोत सर्व गोष्टी. ओके सर. ठीक आहे. आपण आजचा दिवस पहिले थोडंसं तुमचे सगळेचे डाऊट्स क्लिअर करूयात. बऱ्याचदा असं झालेलं आहे की 2-2, 3-3 दिवस आम्ही डाऊट्सच घेतलेले फक्त. ओके. ओके. ट्रेनिंग, ट्रेनिंग खरं ऍक्च्युअली पाहायला गेलात ना, तुम्हाला ज्यांना कॉम्प्युटरचं चांगलं नॉलेज आहे यांना ट्रेनिंग जर द्यायचं म्हटलं तर 2 ते 3 तास सुद्धा सफिशियंट झाले. पण आपल्याला मागचं डॉक्युमेंटेशन, वेगवेगळ्या केसेस असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्यामुळं आपण थोडासा वेळ घेतो, आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातात याच्यामध्ये. ठीक आहे. येस. बरोबर. येस. मयुरी, बोलू शकताय. नाही, मग तोच होता प्रश्न की आम्ही कॉन्ट्रॅक्टिंगचे कामं घेऊ शकतो का आर्किटेक्ट लोक, तोच होता, तुम्ही क्लिअर केला. ओके ओके ओके. तुम्ही पण आर्किटेक्ट आहात? हो, मी आर्किटेक्ट आहे. ऍक्च्युली मी रजिस्ट्रेशन करून घेते सिव्हिलचं, तर तो काम सुरू आहे ऍक्च्युली प्रोसेस. बरं बरं बरं, ठीक आहे. चालेल चालेल. 1.5 कोटीच्या आतली कामं करायची असतील तर मात्र रजिस्ट्रेशन लागतं, 1.5 कोटीच्या वरच्या कामांना रजिस्ट्रेशन लागत नाही. 1.5 करोड सरच आपण रजिस्ट्रेशन करून घेतो. कशाचं? 1.5 करोड पर्यंतच रजिस्ट्रेशन करून घेते. बरं. येस, अमोल, बोलू शकताय. हा, नमस्कार सर. नमस्कार अमोल. येस, बोला ना. ठीक आहे. अक्षय, येस, बोलू शकताय. हॅलो हा, सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, माझं PWDचं रजिस्ट्रेशन आहे, 1.5 CRचं आहे. बरं. जस्ट 2 महिने झाले मी काढलेलं आहे ते. आणि जिल्हा परिषदचं पण प्रोसेस चालू आहे, 10 दिवसात येऊन जाईल ते पण. बरं मला बरं. जिल्हा परिषद आणि PWDचे काम करायचे आहेत. पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे चांगला, पण माहिती नाहीये की कामं कसे घ्यायचे, कामं कसे करायचे. तर तो एक डाऊट आहे माझा की बरं. हो, म्हणजे असं नवीन आता कुणी सांगत नाही ना आपल्याला, की असे तुम्ही टेंडर फिल करा, हे कामं आलेले आहेत. कामं कुठं शो होतात, मग त्यातले आपण कोणते करू शकतो. ओपनचंच आहे माझं रजिस्ट्रेशन ते. ठीक आहे ठीक आहे, सुवेचं नाहीये.
सिव्हिल ओपन म्हणजे सिव्हिलचं नाहीये आपल्या याच्या म्हणजे बेसिसवर काढलेलं आहे. ओपनचं आहे, ठीक त्याचं आहे. आपलं हे असतं ना कोणत्या क्लासचं लायसन आहे? क्लास सांगताय ना, मी तिची कॉपी शेअर करू शकतो तुम्हाला. नाही, किती याचं आहे अमाऊंटचं आहे लायसन? एक 1.5 CRचं आहे. अच्छा, 1.5 कोटीचंच काढलंय. ठीक हो. ठीक ओके, चालेल. सुनील ढगे, तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, नॉन सिव्हिल बॅकग्राऊंड आहे. हं? ठीक आहे, म्यूट ठेवा. आणि हँडरेज लगेच हे करत चला, जेणेकरून कोणाचे काही डाऊट्स असतील हे त्यांना संधी देता येईल. यस, केतन बोलू शकता. सर एक विचारायचं होतं मला का सुबे आणि ओपन मध्ये काय फरक आहे? बर, सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता. सुबे असं त्याला हे आहे. आणि ओपन त्यांना लायसन हे सिव्हिल इंजिनियरचा डिप्लोमा डिग्री ज्यांचं झालेलं आहे त्यांना ते लायसन भेटतं सुशिक्षित बेरोजगारचं. त्यांना डायरेक्टली 1.5 कोटीचं लायसन भेटतं. ज्याला गव्हर्नमेंटची फी दोन्हीना सेमच आहे, ओपनला पण आणि याला पण. फक्त जे ओपनचं लायसन त्याला एक्सपिरियन्स लागतो. आता जसं सांगितलं त्याप्रमाणे 3 वर्षाचं ITR, 3 वर्ष कामं केलेली, प्रोजेक्ट दाखवावे लागतात, या सर्व गोष्टी आहेत. सुबेला डायरेक्टली डायरेक्टली लायसन भेटतं त्यांच्या एज्युकेशनच्या बेसिसवर. सुबेमध्ये त्यांना एक EMD नावाची कन्सेप्ट आहे, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टेंडर मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर एक अमाऊंट भरावी लागत असते. ती 0.5%, 1% ते 2% असू शकते. मेजरली ती 1% असते. ती अमाऊंट भरण्यापासून सूट दिलेली आहे सुबेला. म्हणजे कारण इनिशियलीच ते कामं करतायत, त्यांच्याकडं बेरोजगार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाहीत, म्हणून EMD भरण्यामधून त्यांना सूट दिलेली आहे. तसंच आपल्याला काम भेटल्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट एक भरावं लागत असतं, जे 1% EMD गेला तर 4% सिक्युरिटी डिपॉझिट असतं. यातलं निम्म सिक्युरिटी डिपॉझिट हे आपल्याला टेंडर भरत म्हणजे वर्क ऑर्डरच्या वेळेस द्यायचं असतं. म्हणजे 2% टेंडर वर्क ऑर्डरच्या वेळेस द्यायचं असतं. हे 2% भरण्यापासून पण त्यांना सूट दिलेली आहे. 50% सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे सुबेसाठी. आणि राहिलेले 50% असतात ते बिलामधून कट होतात. तर मेजर हा डिफरन्स आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठा डिफरन्स म्हणजे त्यांच्यासाठी कामं राखीव असतात सुबेसाठी. म्हणजे जर 100 कामं निघाली तर तो नियम आहे त्यांचा की एक 33 अशी कामं त्यांना दिली जातात. 33% कामं सुबेसाठी राखीव असतात, 33% कामं ओपनसाठी असतात आणि 33% कामं हे मजूर सहकारी संस्थेसाठी असतात. ते एकाला 34 कुठलं तरी आहे. आणि ही जी 33% कामं आहेत ही सुबेमध्ये दुसरा कोणी येऊ शकत नाही. पण सुबे हा ओपनच्या कामांना पार्टिसिपेट करू शकतो, फक्त त्याला त्या बाकीच्या फॅसिलिटी मग भेटत नाहीत. डायरेक्टली ओपन कॉम्पिटिशन मध्ये तो कामात ती पण घेऊ शकतो. तसंच सुबे जे आहेत त्यांना लॉटरी सिस्टीमवरची पण कामं असतात. म्हणजे 10 लाखाच्या आतली कामं ही त्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यासाठी म्हणून लॉटरी सिस्टीम केली जाते, ज्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून किंवा आता ऑनलाईन काही ठिकाणी चालू केलेलं आहे. ज्यांचा नंबर येईल त्याला ते काम वाटप केलं जातं. ठीक आहे. तर असे बेनिफिट्स आहेत सुबेमध्ये आणि ओपनच्या लायसन. ठीक आहे. चालेल. येस. कोणाला बोलायचं आहे आणखी? आदित्य, येस बोलू शकताय. मयुरी, तुम्हाला काय बोलायचं आहे? हे सुबेमध्ये ना तुम्ही सुबे बोला, ह्याच्यामध्ये डिग्रीची गरज नसते का? डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल मधली असायला हवी ती पण. ओके, मग तुम्ही न रजिस्ट्रेशन न करता काम घेऊ शकता त्यामध्ये.
नाही, रजिस्ट्रेशन करावं लागतं ना, रजिस्ट्रेशन करावं लागतं. फी गव्हर्नमेंटची हे सगळं करण्यासाठी 33,000 रुपये फी आहे. डिपेंड करतं ते, म्हणजे कोण गव्हर्नमेंटची फी तशी कमीच आहे, 23,000 रुपयाचं आहे. पण बाकीचे चार्जेस वगैरे हे करून घेतात लोक 33-35 हजारापर्यंत. ओके, मग हा दोन्ही मग ओपनचा हा ह्याच्यामध्ये लिमिट कमी आहे ना सुबेमध्ये पैसे बजेटची पेमेंटची. कुठल्या पेमेंटची? म्हणजे टेंडर कमी ह्याचे निघतात ना, 10 लाख 1.5 लाख 1.5 CR पर्यंत आपण जाऊ शकत नाही ना सुबेमध्ये. जाऊ शकतो ना, 1.5 कोटीचंच लायसन असतं. हम्म. फक्त कसं असतं की स्टेप बाय स्टेप जाता येतं. तुम्ही 1.5 कोटीचं जरी आता लायसन काढलं असेल, ओपनचं जरी लायसन काढलं ना, तरी सुद्धा तुम्ही त्या टेंडरला क्वालिफाय व्हावं लागतं. प्रत्येक टेंडरमध्ये त्याच्या नियम अटी दिलेल्या असतात. तुमचं त्या टाईपचा एक्सपिरियन्स असावा लागतो, तेवढी कामं केलेली असावी लागतात, वर्क डन लागतं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मग आता तुम्ही काही जण डायरेक्ट लायसन काढतात पहा, म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे डुप्लिकेट वगैरे हे करून एजंट कडून लायसन काढतात. मग ते 1.5 कोटीचं लायसन त्यांना 1.5, 2, 2.5, 3 लाख 3 लाखापर्यंत रेट आहे तसे. तर हे लायसन्स काढताना डॉक्युमेंट्स वगैरे डुप्लिकेट बनवले असतात. मग लायसन्स काढून पण उपयोग होत नाही, कारण तुमच्याकडे वर्क डन नाहीये. हा, मगाशी जसं पॉलिटिकल तुमचं जर हे असेल तर कामं भेटतात. पण मग मी ते पाहिलेलं आहे की पहिलं काम सुद्धा लोकांना 1-1 कोटीचं भेटलेलं आहे, काही मागं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा. तर पण हे करणं म्हणजे हे आपण करतो ना, जे हे पैसे देऊन जे करून घेतोय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात जर बॅकग्राऊंड असेल आणि त्याच्यामध्ये इश्यू येतात. बॅकग्राऊंड असेल तर शक्यतो नाही ते, ओके म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स वगैरे असेल वगैरे तर. ओके नसेल तर मग फक्त ते तुम्ही टेंडरमध्ये क्वालिफाय होत नाहीत. हा, आणि बाकी ओके. आपल्या म्हणजे टेंडरिंग प्रोसेसमध्ये किंवा ओव्हरऑल गव्हर्नमेंटच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये रिलेशनशिप हा खूप मोठा फॅक्टर आहे. ओके हा, म्हणजे तुम्ही मेजॉरिटी त्याच्याकडे कामं जातात, तिकडे भेट रिलेशनशिपवर. पण असं नाहीये की ऑनलाईन मधून कामं भेटत नाहीत. तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर तुम्हाला कामं भेटतातच. ओके फक्त त्या टेंडर मधल्या अटी तुम्ही हे करायला पाहिजे, सगळ्या फुलफिल करायला पाहिजे. मग तुम्हाला कोणी हे करू शकत नाही. चालेल. पियुष, ऑफलाईन टेंडर प्रोसेस कॅन बी डिस्कस. होईल. ऑफलाईन टेंडर्स कसे पाहायचे हे सांगितलं जाईल. डॉक्युमेंटेशन वगैरे सेम असतं, जसं आपण ऑनलाईनला करतो तसंच. फक्त आपण या ठिकाणी PDF स्वरूपात किंवा त्यांनी जो फॉर्मॅट सांगितलं असेल त्या फॉर्मॅटमध्ये सबमिट करतो. आणि ऑफलाईनला फक्त तुम्हाला ते पेपरमध्ये प्रिंट काढून सही शिक्का करून 2 एनव्हलप मध्ये टाकून तुम्हाला फिजिकली जाऊन तिथं द्यावं लागतं. एवढंच असतं, बाकी काही नसतं. ऑनलाईन ऑफलाईन प्रोसेस सेमच आहे. ओके अक्षय, ठीक आहे. सुबे म्हणले क्लास काय काय असतात त्यात डिफरन्स आहे? नाही, सुबेमध्ये क्लास असं काही नाहीत. फक्त आणखी एक आहे की सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणतो आपण, सुबे किंवा फक्त सुशिक्षित बेरोजगार जर म्हणलं सुबे, तर आणखी एक आहे की कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स करून 1 वर्षाचा कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स. तो करून तुम्हाला 10 लाख रुपयाचं लायसन निघतं PWDचं, 7.5 लाख रुपयाचं ZPचं निघतं. ते पण सुबेचंच लायसन आहे, त्यांना पण सेम फॅसिलिटी आहे. पण सुरुवात 10 लाखाच्या कामापासून करावी लागते. ठीक आहे. त्याला पण बरेच जण कामं करतात, कारण स्टेप बाय स्टेप तुम्ही जर गेलात तर 10 लाखापासून जरी सुरुवात केली, शेवटी सिव्हिलवाल्यांना पण तुम्ही 1.5 कोटीचं जरी लायसन भेटलं तरी सुरुवात 10 लाखाच्या आतल्याच कामापासून करावी लागते, कारण वर्क डन नसतं. एक्सपिरियन्स शिवाय कामं भेटत नाहीत, तुम्ही जर प्रॉपरली सर्व डॉक्युमेंटेशन ठेवून करणार असाल तर. त्यामुळे तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करणं गरजेचं आहे. 2 ते 3 वर्ष तुम्हाला जातात प्रोफाईल बिल्ड करण्यामध्ये, त्यानंतर मग तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. त्यामुळे 2-3 वर्ष तरी तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी द्यायला हवेत. आपण हे पाहूयात. तुम्हाला जसं टेंडरचे डॉक्युमेंटेशन समजायला लागेल तसं डायरेक्टली कामं कुठली ओपन मधली तुम्हाला घेता येत नाही, किंवा ई टेंडरिंग मधली घेता येणार नाही जर तुम्ही फ्रेशर असाल तर. हा, काही ठिकाणी म्हणजे पुणे महानगरपालिका असेल किंवा म्हणजे सगळ्याच महानगरपालिका धरून चला वाटलं सर, त्यांच्या ठिकाणी कसं आहे की 30 लाखापर्यंतच्या कामांना वर्कडनची आवश्यकता नाही, आणि 50 लाखापर्यंतच्या कामांना तुम्हाला बिल्ड कॅपॅसिटीची आवश्यकता नाही.
याच्यामुळे 30 लाखापर्यंतचा कोटा तुमचा ओपन होऊन जातो. ती कामं तुम्हाला करता येऊ शकतात जे सुभे आहेत त्यांना, सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांना. तर अशा नियम अटी तुमच्या इथं आहेत का हे पाहायला लागतील तुम्हाला देखील, कशा आहेत काय वगैरे. कारण आपल्या इथं कसं असतं, प्रत्येक टेंडर हे युनिव्हर्सल म्हणजे वेगळं आहे. सगळ्यांचं मिळून असं काही एकच साचा सगळीकडे आहे असं असं काहीच नाहीये. त्यामुळे प्रत्येक टेंडर हे आपल्याला पाहावंच लागतं, वाचावंच लागतं. ठीक. पहिलं काम, प्रसाद, पहिलं काम तुम्हाला सुभेच करावं लागतं. पण जसं सांगितलं, हे बघा, मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही रिलेशनशिप वापरा, थोडासा स्पीड वाढेल तुमचा. ते जर वापरलं नाही तर मग नियमानं करायचं म्हणलं तर मग पहिली लॉटरी सिस्टीमची कामं करा, ऑफलाईनची कामं करा. 10 लाखाच्या आतली जी आहेत ती. समजा यावर्षी तुम्ही 5-6 कामं केली, ती 50-60 लाख रुपयाचा टर्नओव्हर होईल तुमचा. पुढच्या वर्षी याच्या बेसिसवर तुम्हाला आणखी कामं भेटू शकतात मोठी. 30 लाखाच्या पर्यंतच्या आतले जे कामांना वर्कडन लागत नाही अशी कामं करा, 25-30 लाखाची 2-3 कामं. असं थोडा थोडा प्रोफाईल बिल्ड करत गेला तर मग तुम्हाला तिसऱ्या वर्षानंतर चांगली मोठी कामं घेता येऊ शकतात. आणि रिलेशनशिप वापरलं तर मग काही लिमिट नाहीये त्याला. येस. वर्कडनसाठी तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करणं, दुसरा काही ऑप्शन नाही. काम करणं, प्रोफाईल कसा बिल्ड होईल, वर्कडन कसं मिळेल, काम करूनच. ग्रामपंचायत लेवलला काही ठिकाणी वर्कडन सुद्धा दिलं जातं बरं का, म्हणजे असं डायरेक्टली दिलं जातं. ते तुमच्या इथं तसं होतं का पहा. पण पीडब्ल्यूडीला वगैरे त्या वर्कडनचा बेस धरला जात नाही ग्रामपंचायतच्या. झेडपी मध्ये धरला जातो. त्याच्यामुळे ते घेताना पण व्यवस्थित घ्या तसे. आणि झेडपी पासून सुरुवात करायला हरकत नाहीये, कारण झेडपीची कामं छोटी असतात, भरपूर कामं असतात. ग्रामपंचायत लेवलला मॅनेज वगैरे करू शकता तुम्ही सर्व गोष्टी. बिल्ड कॅपॅसिटीचं काय रोल असतो, किती बिल्ड कॅपॅसिटीवर कितीपर्यंत आपण काम करू शकतो. ओके. शीतल, बिल्ड कॅपॅसिटी आपण पाहू टेंडरमध्ये आल्यानंतर, पण थोडंसं आता सांगतो की 50 लाखापर्यंतच्या कामांना सुबेसाठी बिल्ड कॅपॅसिटी नाहीये. बाकीच्यांना बिल्ड कॅपॅसिटी ऍप्लिकेबल आहे. तर बिल्ड कॅपॅसिटी ही तुमच्या टर्नओव्हरवर डिपेंड असते. मागच्या 3 वर्षाचा, 5 वर्षाचा तुमचा जो मॅक्सिमम टर्नओव्हर असेल, त्या टर्नओव्हरच्या 2 पटीनं तुम्हाला कामं घेता येऊ शकतात. पण त्याच्यामधून 1.5 ते 2 पट. आता ते प्रत्येक टेंडरमध्ये जो फॉर्म्युला दिला असेल त्याप्रमाणे स्टँडर्ड फॉर्म्युला पण सांगेल मी तसं तुम्हाला. पण त्यातून तुमच्या हातात असणारे कामं मायनस करावे लागतात तुम्हाला. आणि जे काही शिल्लक राहतात, ते जी अमाऊंट शिल्लक राहते त्या अमाऊंटचं तुम्ही टेंडर कोट करू शकता, म्हणजे ती तुमची बिड कॅपॅसिटी असते. ठीक आहे. ठीक आहे. सुबे आणि ओपन आपण डिस्कस केला आता असं. येस. आदित्य, काय बोलायचं आहे? येस. आकाश, हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, एखादं काम आपल्याला मिळाल्यानंतर जेव्हा बिलिंग स्टार्ट होते तर ती कशी असते? प्रत्येक महिन्याला बिल निघतं का पूर्ण काम झाल्यावर असते? ते पण डिपेंड असतं त्या टेंडरमध्ये कसं लिहिलेलं आहे. प्रत्येक महिन्याला बिलिंग तुम्ही करू शकता. इंटरमिजिएट पण बिलिंग करू शकता तुम्ही. पण ओके. काही कधी काही टेंडरमध्ये पण लिहिलं असं, एक फुल अँड फायनलच बिल बनेल किंवा 3 बिलं बनतील. त्या टेंडरमध्ये काय क्लॉज आहे तसा, पण नाही तर स्टँडर्ड तुम्ही महिन्याला बिल टाकू शकता तसं. ओके, ओके. आणि सर, ते सुबेसाठी हे सांगितलं होतं तुम्ही, सिक्युरिटी डिपॉझिट 50%च भरावं लागतं म्हणून. हो, हो. तर ते वर्क ऑर्डरच्या वेळेस भरावं लागते का? नाही, वर्करच्या वेळेस तर भरायचं माफ आहे, भरायची गरज नाही. जे राहिलेलं 50% आहे तो तुमच्या बिलातून कट होणार आहे. हा, ओके, ओके. थँक्यू. ठीक आहे, चालेल.
मला वाटतंय प्रश्न बऱ्याच जणांचे क्लिअर आहेत. बिल्ड कॅपॅसिटी घेताना आपण डिस्कस करूयात काय आहे ते. थोडस पुढे गेल्यानंतर डिस्कस करूयात. ठीक आहे, चालेल. आज आपण एक प्रसर काय होतंय, ठीक आहे. आज आपण फक्त एक थोडी छोटीशी प्रोसेस पाहूयात. मला आता आयडिया नाहीये की आणखी किती जण जॉईन करायचे राहिलेत. एकच मिनिट. त्यामुळे आज पहिला दिवस थोडस आपण बेसिक जो पहिला पार्ट आहे तो घेऊयात. एकच मिनिट, मी फक्त चेक करतो रात्री काही झाले असतील. - 10 जण नाही, ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो. आपण आज रजिस्ट्रेशन जे आपल्याला करायचं आहे तो पार्ट पाहूया. बरं, आपल्याला ज्या वेबसाईट्स पाहायच्या आहेत ही महा टेंडर्स पाहायची आहे. मेजरली आपण याच्यावर काम करूया, तर मेजॉरिटी सर्वजण झेडपी पीडब्ल्यूडी या सेगमेंट मधले कामं करणार आहात. महा टेंडर्स बरोबरच तुम्हाला बऱ्याच वेबसाईट्स आहेत त्या सेम पद्धतीनं काम करतात, दिसायलाही सेम आहेत. त्या कोणत्या आहेत त्या पण दाखवतो. तर सगळ्यांची प्रोसेस अशीच आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं होतं की बाकीच्या पण आणखी वेबसाईट्स आपण पाहणार आहोत. त्या कोणत्या आहेत त्या पाहूया. eprocure.gov.in ही सेंट्रल प्रोक्युरमेंट पोर्टल, सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल ही एक वेबसाईट आहे. सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल. आता फक्त याचा कलर बदललाय आणि यामध्ये ई मार्केट प्लेस ऍड केलंय. फक्त चेक करायचं मला अजून की यामध्ये नक्की काय आलेलं आहे. पण फक्त कलर बदललेला आहे, बाकी प्रोसेस सगळी सेमच आहे. पाहिजे हे क्लिक हिअर टू लॉग इन, ऑनलाईन बिडर एनरोलमेंट, लेटेस्ट टेंडर, टेंडर सर्च करायचे वेगवेगळ्या मेथड्स, सर्व सेम आहे या ठिकाणी. क्लिक हिअर टू लॉग इन, ऑनलाईन बिडर एनरोलमेंट, टेंडर सर्च, लेटेस्ट टेंडर्स, टेंडर सर्चिंग. तसेच आता हे या सीपीपी पोर्टल बरं लिहून घ्या वाटलंच तर. मी तसं ऍपमध्ये पण लिंक्स टाकून दिली या सर्व. ई प्रोक्युरमेंट हे जे पोर्टल आहे, या पोर्टलमध्ये कोणकोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत या तुम्हाला पाहायच्या असतील तर इथं टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन म्हणून ऑप्शन आहे पहा. टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑर्गनायझेशन दिसतात. तर आता इथे पाहायला जर गेलात तर 1 ते 202 अशा ऑर्गनायझेशन्स इथे दिसत आहेत. पण या ऑर्गनायझेशन आता 202 दिसत आहेत. तसं पाहायला गेलं तर 500च्या वर ऑर्गनायझेशन्स या ठिकाणी असतील, वेबसाईटवर असतील या. पण ज्यांचे टेंडर लाईव्ह आहेत तेवढेच दिसत असतात इथं आपल्याला. बाकीच्या कशा पाहायच्या तेही सांगेल नंतर. तर तुम्हाला यांची जर कामं घ्यायची असेल, जसं की टाटा मेमोरियल सेंटर असेल, टेलिकॉम रेग्युलेटरी म्हणजे ट्रायची कामं असतील काही, सर्वे ऑफ इंडिया असेल, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया असेल, असे बरेच आहेत. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, बरेच आहेत. म्हणजे NHPC, NHDC, म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, NIT आहेत पहा सर्व, NIT आहेत, IIT आहेत. ठीक आहे, हे IIT आहेत पहा सर्व. यांचे जे काही टेंडर्स आहेत हे तुम्हाला पाहता येतील. आता हे कसं पाहायचं तेही पाहतो. म्हणजे थोडासा आज वाटलं फक्त वेबसाईट तरी ओळख करून घ्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदोर, समजा इंदोरचे आता इथं 2 टेंडर दिसत आहेत. हे समोर जो काउंट दिसतो तेवढे टेंडर्स आहेत. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला त्याची लिस्ट दिसून जाईल.
जोधपूरचे 7 आहेत, कानपूरचे 11 आहेत, रुड़कीचे 22 टेंडर दिसत आहेत. ठीक आहे. तसेच IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांचे पण टेंडर्स आहेत, IIMचे आहेत. बऱ्याच आहेत ऑर्गनायझेशन. थोडंसं तुम्ही एक्सप्लोर केलं तरी चालेल. सगळ्या सेंट्रलच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्या सेंट्रलच्या युनिव्हर्सिटी इथेच तुम्हाला पाहायला भेटतील CPP पोर्टलला. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका, केरला, ठीक आहे. BSNL ची कामं असतील, भारत संचार निगम लिमिटेड, बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरची कामं असतील. म्हणजे महाराष्ट्रातली सुद्धा पण जी सेंट्रलची कामं आहेत ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची काही कामं असतील. आणि आता तसा काउंट कमी आहे सध्या इलेक्शन आणि याच्यामुळे हे आहे. पण आता 4 तारखेनंतर तुम्हाला म्हणजे उद्या नंतर परवा दिवशीपासून भरपूर टेंडर चालू होऊन जातील द्यायला. खूप टेंडर्स असतात. तसंच महाटेंडर पोर्टलवर सुद्धा टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन पाहायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशन दिसतात त्या जे टेंडर सध्या लाईव्ह आहेत ते वरचा फिल्टर काही वापरू नका. सध्या फक्त ऑर्गनायझेशन पहा. इथे पण तुम्हाला साधारण 73 ऑर्गनायझेशन दिसतात. जवळपास या पण 150च्या वर असतात ऑर्गनायझेशन कायमच वेबसाईटवर. आणि काउंट पण कमी आहे तसं आता. तर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे टेंडर्स पाहू शकता. ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे, वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आहेत आपल्या इथल्या. त्याचबरोबर देवस्थान आहेत, मोठे जे देवस्थान आहेत ते. जसं की आता हे नांदेडचं तख्त साहिब याचं पण टेंडर दिसते या ठिकाणी. 2 टेंडर्स आहेत. साईबाबा संस्थानचं आहे, सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचं आहे. झेडपीचे टेंडर शोधायचे असले तर RDD CEO मधून तुम्ही पाहू शकता. RDD CEO अमरावती, त्याचे 8 टेंडर दिसत आहेत. गडचिरोलीचे 17 टेंडर दिसत आहेत. पालघरचे 10 टेंडर दिसत आहेत. तर हे झेडपी आहेत, रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, RDD CEO. ठीक आहे. तर हे पाहून घेताल तुम्ही. तसंच वेगवेगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत. म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई. आता ग्रेटर मुंबईचे आत्ता यायला लागलेत, 1-1.5 महिना झालं. नाहीतर MCGMचे टेंडर सगळे त्यांचे सॅप प्रोसेस आहे, त्यांची पूर्ण वेगळीच पद्धत आहे, तिकडेच असतात सगळे. पण याच पोर्टलवर सगळ्यांना आणायचा हा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन पहिल्या कमी होत्या, म्हणजे पुणे महानगरपालिका वगैरे पण नव्हत्या. पण त्याही आल्या. MIDC पण आपली नाहीये आणखी. तसंच इलेक्ट्रिकल MSCB पण नाहीये आपली आणखी याच्यावर. त्याची वेगळी वेबसाईट आहे, त्या आपण पाहणार नाहीये. पण बाकीच्या स्टेटमधल्या काही स्टेटमधल्या MSCB वगैरे जे आहेत, म्हणजे सॉरी इलेक्ट्रिकलचे जे आहेत ते याच पोर्टलवर पाहायला भेटतील. MIDC पण याच पोर्टलवर आहे. आपली पण MIDC येणार आहे. इंडस्ट्रियल एरिया जे आहे ते महाराष्ट्र इंडस्ट्रियल, तर त्या देखील याच पोर्टलवर येतील. त्यावेळेस मग तुम्हाला ते सर्व टेंडर्स सोपे जातील हे करायला. MSRTC असतील आणि असं नाही की सिव्हिलचीच कामं, सगळ्याच प्रकारचे जे टेंडर्स, सगळ्याच प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी मिक्स कामं दिसणार आहेत. फॉरेस्टची कामं असतील. ठीक आहे. सगळ्या नगरपालिका तर झाल्यास, नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील, सगळे ग्रामपंचायत असतील. यशदासारखे इन्स्टिट्यूट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे. बेस्टचे सेपरेट आहे, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. सिडकोचे आहेत या ठिकाणी. ठीक आहे. तर हे ऑर्गनायझेशन पाहून घ्या, कुठल्या कुठल्या आहेत, काय आहेत, याच्यातून तुम्हाला बरीचशी आयडिया येऊन जाईल. यानंतर असे किती पोर्टल आहेत, तर बरेच पोर्टल आहेत. म्हणजे डिफेन्स पण तुम्ही पाहायला गेला तर सेमच आहे. डिफेन्स DEF प्रोक्युरमेंट म्हणून आहे त्यांची वेबसाईट. डिफेन्सचा पण कलर चेंज झाला. ठीक आहे. डिफेन्स प्रोक्युरमेंट पोर्टल 2 आठवड्यापूर्वी नव्हता डिफेन्सचा पण. तर डिफेन्सचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टेंडर्स पाहता येतील. तिथं फक्त ऑर्गनायझेशन नाहीये, कारण ही एकच ऑर्गनायझेशन आहे ना. इथे तुम्हाला लोकेशन वाईज पाहता येतील टेंडर्स डिफेन्सचे. तसेच इंडियन ऑइलचे आहे किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे असेल PMGSY.
आपलं महाराष्ट्राचा पण बदलतो वाटतं कलर, मग PMGSY चे सेमच आहे. ठीक आहे. क्लिक हिअर टू लॉग इन आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची. आता ही पण एक ऑर्गनायझेशन आहे PMGSY, त्यामुळे इथे पण ऑर्गनायझेशन वाईज टेंडर्सचा टॅब नाहीये. इथे तुम्हाला वेगवेगळ्या रिजन्सनुसार टेंडर्स पाहायला भेटतील. ठीक आहे. हे कसे शोधायचे वगैरे आपण पाहणार आहोत. आज फक्त वेगवेगळ्या वेबसाईट्स काय आहेत हे फक्त पाहून घ्या, कुठल्या कुठल्या आहेत. तुम्हाला एका ठिकाणी जर पाहायचं झालं तर ही जे CPP पोर्टल आहे, या CPP पोर्टलवर एक डॅशबोर्ड आहे पहा इथे. या डॅशबोर्डवर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी हे सिलेक्ट स्टेट म्हणून ऑप्शन आहे. या सिलेक्ट स्टेटच्या इथं ड्रॉपडाऊन मध्ये जर पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टेट्स दिसत आहेत, जी नावं दिसत आहेत, त्या सगळ्या स्टेट्सच्या सेम वेबसाईट्स आहेत. अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, चंदीगड सर्व आहेत. फक्त याच्यामध्ये गुजरात आणि कर्नाटक या सोडून बाकी सगळ्या स्टेटच्या सेम वेबसाईट आहेत. तर त्यांच्या का आल्या नाही याची काही हे नाहीये, पण त्यांच्या वेगळ्या वेबसाईट्स. ठीक आहे. तर CPP आता आपण पाहिलं, तसंच आपण महाटेंडर्स पाहिलं. तुम्हाला जे हे पाहायचं आहे त्याचे ते नाव टाका आणि त्यांचे टेंडर्स म्हणून सर्च केलं किंवा ई प्रोक्युरमेंट म्हणून सर्च केलं तर तुम्हाला ते त्यांच्या वेबसाईट भेटून जातील. दिल्ली आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आहे. आता हे पाषाण, पुण्यामध्ये जर कोणी असेल तर पाषाणलाच आहे हे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, भेलचं पण ऑफिस. तर असे जे हे असतील सेंट्रलच्या जरी ऑर्गनायझेशन पण महाराष्ट्रात असणार आहेत, त्यांचे टेंडर्स तुम्हाला हे करता येऊ शकतील. कोल इंडिया आहे, डिफेन्स आहे, इंडियन ऑइल आहे, NTPC आहे आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ठीक आहे. तर हा एक डॅशबोर्डची वेगळी वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला बरेचसे तुम्हाला टेंडर्स आतापर्यंत, समजा मी महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे तर महाराष्ट्रामधले आतापर्यंत किती टेंडर्स 2011 पासून निघालेले आहेत, किती करोडचे निघालेले आहेत, टोटल बीड किती रिसिव्ह झाले होते, किती ऑर्गनायझेशन्स आहेत, किती बिडर्स आहेत, आणि किती डिपार्टमेंटल युजर्स म्हणजे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईचे जे लॉग इन्स आहेत ते किती आहेत. तुम्हाला इथे खाली स्टॅटिस्टिक्स दिसतील प्रत्येकाची, इयर वाईज किती टेंडर्स अवॉर्ड झालेत, मग ते नंबर वाईज, व्हॅल्यू वाईज, पर्सेंटेज वाईज आणि इयर वाईज प्रत्येक पाहायचं असेल तर तसंही पाहता येऊ शकतं. तर ही वेबसाईट डेव्हलप केलेली आहे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, NIC म्हणलं जातं. या सगळ्याच वेबसाईट्स NIC न डेव्हलप केलेल्या आहेत. तर यांनी डेव्हलप केलेल्या सगळ्या वेबसाईट्स तुम्हाला सेमच पाहायला भेटतील. तर आता आपण येऊयात परत एकदा महाटेंडर्स पोर्टलवर. महाटेंडर पोर्टलवर आपल्याला या ठिकाणी क्लिक हिअर टू लॉग इन इथे करून आपल्याला लॉग इन करता येतं. ऑनलाईन बिडर एनरोलमेंट जे आहे या ठिकाणी आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे आपण उद्या करूयात. आज वेळ नाही पुरणार. कोणाला करायचं असेल तर काही डॉक्युमेंट लागत नाहीयेत. उद्या तुमची स्क्रीन शेअर करा, डायरेक्ट तुमचंच स्क्रीन शेअर असेल तर त्याच्यावर दाखवता येईल. म्हणजे कारण मी फक्त तुम्हाला सांगेल सुरुवातीला आणि एखाद्याची स्क्रीन शेअर करून पूर्ण पाहता येईल. इथे पासवर्ड तुम्हाला तुमचा विसरला वगैरे असेल तर ते आहे. इथून टेंडर सर्च करता येऊ शकता. इथे ऍडव्हान्स सर्च आहे. लेटेस्ट 10 टेंडर्स इथे दिसतात तुम्हाला. शुद्धीपत्रक म्हणजे कॉरिजंडम काही बदल झाले असेल टेंडरमध्ये तर ते इथे दिसतात, लेटेस्ट वाले 10. इथे टेंडर्स बाय लोकेशन वाईज तुम्ही टेंडर शोधू शकता. इथं ऑर्गनायझेशन वाईज जे आता आपण पाहिलं तसे टेंडर शोधू शकता. क्लासिफिकेशन वाईज टेंडर शोधू शकता, म्हणजे आयटम रेट, पर्सेंटेज रेट, लमसम वगैरे असे. आणि इथे एक महत्वाचं अजून एक आहे टेंडर स्टेटस. तर हे म्हणजे जुने जे आतापर्यंतचे टेंडर झालेले आहेत ते टेंडर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे 2011 पासून जेवढे काही महाटेंडर्स पोर्टलवर टेंडर पब्लिश झालेले आहेत ते सगळे टेंडर्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. तर यासाठी आपलं एक पूर्ण सेशन जातं महा टेंडर स्टेटस पाहण्यासाठी. तर इथे जर क्लिक केलं टेंडर स्टेटसला तर इथे सर्च क्रायटेरिया 2 मध्ये ऑर्गनायझेशन्स आहेत. इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला सगळ्या ऑर्गनायझेशन दिसतात, ज्या बाहेर नव्हत्या त्या सगळ्या ऑर्गनायझेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या पण 350च्या वर आहेत महाराष्ट्रामध्ये. जे आपल्याला तिथे मग अशी 100च्या आत असत होत्या. ठीक आहे. तर
या पण पाहून घ्या वाटलं सर कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन आहेत वगैरे. त्यांचे टेंडर्स मला इथून शोधता येतात. ऑर्गनायझेशन टाकायचे, ऑर्गनायझेशन टाकल्यानंतर डिपार्टमेंट त्यांचं सिलेक्ट करायचं, डिव्हिजन सिलेक्ट करायची, सब डिव्हिजन सिलेक्ट करायची. त्यांच्या ऑर्गनायझेशनला मॅप असतील, डिपार्टमेंट, डिव्हिजन, सब डिव्हिजन तर दिसतील, नाही तर दिसणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनचं वेगळं आहे. ठीक आहे. चला, तर मग तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. शेवटचे 10 मिनिटं आहेत. परत पुढचं इस्टिमेशनसाठी कोणी एनरोल केलं असेल तर इस्टिमेशनची बॅच असते 7 वाजता. त्याच्यामुळे आपल्याला टाइमवर चालू करणं, टाइमवर संपवणं थोडंसं पाळावं लागणार. आकाश, कलेक्टर मीन्स कलेक्टरला काय म्हणणार, जिल्हाधिकारी. जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर जी कामं येतात, पण ते ऍडमिनिस्ट्रेटिव्हची असतात, जास्त करून सिव्हिलची वगैरे नसतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्हची कामं असतात ती सगळी तिथे येतात. तिथे डायरेक्टली हे करा, सर्च करा, तुम्हाला वेगवेगळी कामं दिसतील. मी सांगेल ते टेंडर सर्च वगैरे घेईल आपण त्यावेळेस. उद्या आपण रजिस्ट्रेशन घेणार आहोत. ठीक आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागत नाही. असतील तर पॅन कार्ड आणि तुमचं लायसन्स असेल तर त्याचा नंबर. ज्यांच्याकडे लायसन्स नाहीये ते दुसरा काही नंबर टाकून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात. नंतर ते एडिट करता येतं. ठीक आहे. काही शंका आहेत आणखी कोणाच्या काही? चॅट बॉक्स मधले तर क्लिअर केलेले आहेत. प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर मधला एक्सपिरियन्स ग्रांट करतात, पण तो 50% धरला जातो. ते काम पण म्हणजे लिगल, म्हणजे तुम्हाला आर्किटेक्टचं कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा एखाद्या इंडस्ट्रीयलचं असेल तर ते असं लागतात त्यामध्ये तुम्हाला. हो, रेकॉर्डिंग एक दुपारपर्यंत अपलोड होऊन जाईल आपल्या ऍपवरच तुम्ही व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला पाहता येऊ शकतील बॅचमध्ये. ठीक. चालेल. कुणाचा काही प्रश्न आहे आणखी? डिजिटल सिग्नेचर क्लास 3 वेगळी येते का? बरं, ठीक आहे. चला, डिजिटल सिग्नेचर ज्यांना काढायचे असेल त्यांच्यासाठी सांगतो. आज काढून घ्या. आमच्याकडून जरी काढले तरी तुम्हाला आजच कुरिअर होऊन जाईल किंवा उद्या सकाळी कुरिअर होतील तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन वगैरे झालं की. आणि 2-3 दिवसात भेटून जातील. स्पीड पोस्टनच पाठवत असतो. डिजिटल सिग्नेचर ज्यांना काढायचे आहे त्यांनी क्लास 3 ची डिजिटल सिग्नेचर काढावी लागते आपल्याला. क्लास 3 ती कॉम्बो डीएससी असावं लागते, साइन प्लस एन्क्रिप्शन असणारी. ठीक आहे. क्लास 3 ची डीएससी साइन प्लस एन्क्रिप्शन म्हणजे कॉम्बो डीएससी काढायची आहे. म्हणजे त्या 2 सर्टिफिकेट्स असतात, एक सिग्नेचर असतं आणि एक एन्क्रिप्शन असतं. आपल्या टेंडरसाठी कॉम्बो डीएससी लागते, साइन प्लस एन्क्रिप्शन असणारी. आणि त्याची व्हॅलिडिटी येते. डीएससी ही व्हॅलिडिटी मध्ये येते. ती 2 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्येच काढा, ती परवडते. 1 वर्षाची सारखी रिन्यू करण्यात महाग जाते. 3 वर्षाची पण येते, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, अशा 3 कॅटेगरीमध्ये येते ती. 3ऱ्या वर्षाची पण महाग जाते, त्याच्यामुळे 2-2 वर्षाचेच नॉर्मली सगळेजण काढतात. 2 वर्षाची व्हॅलिडिटी असणारी क्लास 3 ची कॉम्बो डीएससी काढायची. कंपनी कुठलीही काढू शकता. आम्ही जी देतो ती ई मुद्राची देतो. ई मुद्रा ही एक सर्टिफाईंग अथॉरिटी आहे, गव्हर्नमेंटनं त्यांना हे दिलेली. अशा बऱ्याच आहेत सर्टिफाईंग अथॉरिटी ज्या डीएससी इश्यू करू शकतात डिजिटल सिग्नेचर. आणि त्यांच्या थ्रू, म्हणजे ती कंपनी आहे त्यांच्या थ्रू व्हिडिओ व्हेरिफिकेशन वगैरे होत असतं. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात, जे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि एक फोटो. ठीक आहे. ज्यांना डिजिटल सिग्नेचर काढायचे आहेत त्यांच्यासाठी सांगतो की तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहे. ऍप्लिकेशन लिंक, ऍप्लिकेशन इन्स्टॉल होत नाही. ओके. आज बोलून घ्या तुम्ही. नेमका तुम्हाला त्याने मेसेज केलेला आहे. मी माझा नंबर चॅट बॉक्स मध्ये देऊन ठेवतो वाटलं सर, तसं याच्यामध्ये पण देईल.
किंवा अभयचा नंबर आहे तुमच्याकडे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अभयचा नंबर देतो मी तुम्हाला पहिला. ठीक आहे, 9006500627. यांना जरी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिजिटल सिग्नेचरचे डॉक्युमेंट पाठवले तरी डिजिटल सिग्नेचर तुम्हाला मिळून जाईल. डिजिटल सिग्नेचर काढायचा आमचा फी ही 2000 रुपये घेत असतो आम्ही. जीएसटी सहित बिल पाहिजे नसेल तर तुम्हाला ती 2300 रुपये 2400 पर्यंत जाते. ती 18% जीएसटी आहे. 2000 रुपये फी आहे डीएससी ची, जी 2 वर्ष व्हॅलिडिटी ई मुद्रा कंपनीची आणि कॉम्बो डीएससी मिळेल. ठीक आहे. डीएससी शिवाय टेंडर बघता येतं, फक्त लॉग इन करून जे आपल्याला सबमिट करायचंय तो पार्ट नाही करता येणार तुम्हाला. ठीक आहे. लॉग इन करून सबमिटचा पार्ट नाही करता येणार, त्यामुळे डीएससी तुम्हाला नंतर लागणार आहे, तेव्हा शेवटला लागणार आहे टेंडर भरायच्या वेळेस. बरं, ज्यांच्याकडे लायसन डीएससीचं ज्यांना सॉरी ऍप्लिकेशनचं ज्यांना हे आहे त्यांना मी ऍप्लिकेशनची लिंक एक देतो. CEIIT नावाचा ऍप आहे आपलं. मी त्याची लिंक टाकतो चॅट बॉक्समध्ये आणि फक्त मात्र क्लोज होईल, लगेच कॉपी करून घ्या मात्र तेवढं, कारण पुढच्या बॅचसाठी मला चालू करायला हवी मीटिंग. ठीक आहे. CIT ऍपची अँड्रॉइडची लिंक दिलेली आहे. ज्यांचं iOS आहे त्यांच्यासाठीची प्रोसेस खाली देत आहे. आणि मोबाईलवरच व्हिडिओ पाहता येतील. या बॅचसाठी मोबाईलचाच फक्त ऑप्शन आहे, लॅपटॉपवर पाहता येत नाही. ठीक आहे, दिलेली आहे लिंक, तेवढी फक्त कॉपी करून घ्या आणि आपण आज थांबतो या ठिकाणी. ठीक आहे. ते प्रश्न असतील तर उद्या आपण घेऊयात. डीएससी साठी 2000 रुपये चार्ज आहे सांगितले. नंबर दिलेला आहे, लिंक ओपन होत नाही. ठीक आहे. 9006 नंबरवर व्हॉट्सअप करा, ते तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे. चालेल, मी तसं ऍपच्या चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवतो. ठीक, चलो, येस, थँक्यू.